शिवसेनेचे नेते विलास शिंदे आपल्यासोबत आहेत। पत्रकार परिषदेमध्येच फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घोषित झालेला आहे। कसं बघता आपण या निर्णयाकडे? खरं तर शिवसेना, मी मगाच सांगितलं, शिवसेना हे आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि ज्या काही घडामोडी झाल्या, एक महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस 16 एप्रिलला या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचं माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये शिबिर झालं, त्या सगळ्या शिबिराची तयारी झाली। शिबिर झाल्यानंतर मी सन्माननीय नेते संजयजी राऊत साहेब यांना माझ्या घरगुती कारण सांगितलं। माझ्या मुलीचा लग्न विवाह सोहळा आहे, त्या कामाची तयारी करण्यासाठी मला वेळ मिळावा म्हणून त्यांनी मला 1 महिन्याची त्या ठिकाणी रजा म्हणा तुम्ही रजा दिली होती। आणि सन्माननीय राऊत साहेब, सन्माननीय सुनील भाऊ राऊत, सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब, हे सगळे, अजयजी चौधरी साहेब, हे सगळे लग्न विवाह सोहळ्याचे अनेक कार्यक्रम, 2-3 कार्यक्रम त्यांनी अटेंड केलेले आहेत। त्यांनी परिस्थिती बघितलेली आहे। काल विवाह सोहळा संपन्न झाला। काल सायंकाळी शिवसेना कार्यालयातून प्रेस कॉन्फरन्सचे फोन आले आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। तत्पूर्वी श्री सुधाकर बडगुजर यांनी मला फोन केला की त्यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला असल्या कारणाने, पण मी बाहेरगावी आहे, मला उशिरा निरोप भेटला, एवढं माझं त्यांच्याशी संपर्क झालेला आहे। त्यांनी मला सांगितलं की मी बाहेरगावी आहे आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच वरिष्ठ लेवलून फोन आले। आता वरिष्ठांनी निर्णय घेतला, त्याच्यात माझ्यासारखा शिवसेनेनी काय बोलू शकतो? पण याच्यामध्ये बडगुजर यांनी असं काल म्हटलं होतं की विलास शिंदे यांच्यासहित इतर शिवसैनिक नाराज आहेत, त्यांनी थेट तुमच्या अपक्ष तुमची भूमिका मांडली होती। ज्यावेळेस पक्षीय वरिष्ठ लेवलवरून या फेरबदल होत असतात, तो सर्वस्वी अधिकार हा पक्ष श्रेष्ठींचा आहे। त्याच्यामध्ये आमच्यासारखा शिवसैनिक नाराज तेवढ्यापुरता राहू शकतो, पण त्याच्यानंतर जिल्हा प्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर साधारणतः 3 महिने आम्ही सोबत काम करतोय। त्या ठिकाणी शिबिर असेल, अनेक कार्यक्रम असतील, आम्ही सोबत घेतोय। आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा ज्यावेळेस निरोप आला प्रेसचा, मी इथं उपस्थित आहे, त्याच्यावरून आपण समजू शकता मी कुठे। लोकसभेच्या वेळेला अण्णा आम्ही स्वतः बघितलं होतं, आपण अगदी फ्रंट फूटवर ॲग्रेसिव्हली या सगळ्या निवडणुकीत सगळे सूत्र हातात घेतले होते, काम केलं होतं। त्यानंतर मात्र जिल्हा प्रमुख पद आपल्याला मिळणं अपेक्षित होतं। आपण आत्ता पत्रकार परिषदेत सांगितलं असं आहे की तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। त्यांच्या साहेबांच्या आणि पक्षप्रमुखांच्या आणि राऊत साहेबांच्या मनात अजून काही वेगळं असेल किंवा तो त्यांचा अधिकारी, मी त्याचं बोलणं उचित नाही। मी माझं दिलेलं जबाब, कारण उमेदवारी मागत असताना आम्ही सगळेच जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या आग्रहाखातरच पक्षप्रमुखांनी उमेदवारी आम्हाला राजाभाऊंची दिलेली आहे। आणि पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस आमच्या आग्रहाखातर उमेदवारी दिली, संजय राऊत साहेबांनी आम्हाला विश्वास टाकला, तर त्या काम करणं लोकसभेला ते आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते एक जिल्ह्याने एकजुटीने काम केलं आणि त्याचं चीज आम्हाला झालं। खासदार आमचा पुन्हा या ठिकाणी शिवसेनेचा खासदार नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक लोकसभेमध्ये ही परंपरा शिवसैनिकांनी कायम ठेवली आणि वेळोवेळी साहेबांना आम्ही भेटून ते धन्यवाद पण दिलेले आहेत। जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीच्या वेळेला जसं बडगुजर म्हणाले, सगळ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ही भावना आहे तुमची? नाही, मी असं आज काही म्हणणार नाही, कारण विषय तो वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि ती